आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लेक्चरमध्ये सिलेबस टॉपिक 4.3 ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर ट्रान्सफॉर्मर. ट्रबल शूटिंग म्हणजे समस्या निवारण जे आहे चार्ट्स ट्रान्सफॉर्मरसाठी तो आपण टॉपिक पाहणार आहोत. ॲबनॉर्मल कंडिशन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. ॲबनॉर्मल म्हणजे थोडंसं बिघाड झालेले ॲबनॉर्मल स्थिती ज्यावेळी ट्रान्सफॉर्मरची येते त्यावेळी त्याच्यावरती प्रोटेक्शन आणि रेमेडीज म्हणजे त्याचा जो बचाव आहे आणि त्याच्यावरती उपाय जे आहेत ते कोणकोणते दिलेले आहेत किंवा ॲबनॉर्मल कंडिशन कोणकोणत्या आहेत ह्याच्याविषयी हा टॉपिक आहे. 4.3 ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर ट्रान्सफॉर्मर. सिरियल नंबर 1 ॲबनॉर्मल कंडिशन्स प्रोटेक्शन रेमेडीज दिलेले आहेत. 1 हाय व्होल्टेज स्विचिंग सर्जेस और लाइटनिंग सर्जेस. Whenever the transformer get high voltage switching surges or lightning strokes, then the protection from these switching surges, lightning surges are protection by surge arresters keeping surge arrestor on transformer. We can protect the transformer from high voltage switching surges, lightning surges, surge suppressors or horn gaps. These are the types of surge arresters, surge suppressors or horn gaps type. Okay. Next, earth faults. Okay. Next abnormal condition is earth fault. Protection from earth fault by earth fault relay by provisions of differential protections. Provisions म्हणजे उपाय of differential protections. Incipient fault below oil level. Incipient म्हणजे अगदी थोडे लगेच सापडणारे इन्सिपियंट फॉल्ट बिलो ऑइल लेवल. ओके, ऑइल लेवलच्या जर खाली इन्सिपियंट फॉल्ट असतील, दोष असतील तर त्याच्यावरती प्रोटेक्शन रेमेडीज दिलेला आहे. गॅस ॲक्च्युएटेड बकॉज रिले सॅच्युरेशन ऑफ मॅग्नेटिक सर्किट हा 4th नंबरचा ॲबनॉर्मल कंडिशन आहे, फॉल्ट आहे. सॅच्युरेशन ऑफ मॅग्नेटिक सर्किट जर होत असेल तर त्याच्यावरती प्रोटेक्शन किंवा रेमेडीज काय आहेत? ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन ऑफ बस बार, ओव्हर फ्लक्सिंग प्रोटेक्शन विथ व्होल्टेज रेग्युलेटर. 5th नंबरचा फॉल्ट आहे ॲबनॉर्मल कंडिशन इंटरनल फॉल्ट्स लाईक फेज टू ग्राउंड और फेज टू फेज फॉल्ट. तर याच्यासाठी प्रोटेक्शन काय आहेत? बकॉल्स रिले ट्रिप सर्किट ब्रेकर हाय स्पीड हाय सेट ओव्हर करंट रिले तिथं यूज केले पाहिजे ट्रान्सफॉर्मरसाठी. ओके, इथं पाहू शकता पर्सेंटेज डिफरन्शियल रिले हा सुद्धा तिथं प्रोटेक्शन ॲज अ रेमेडी म्हणून यूज होईल. 6th नंबरचा फॉल्ट आहे ओव्हरलोड्स. जर ट्रान्सफॉर्मरला ओव्हरलोड आला असेल, ॲबनॉर्मल कंडिशन आला असेल आणि ट्रान्सफॉर्मर फेल गेला असेल ऑपरेटिंगसाठी तर ओव्हरलोड होऊ नये याच्यासाठी प्रोटेक्शन रेमेडीज काय द्यायचे आहेत? ओव्हर करंट रिले विथ इन्व्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स, थर्मल ओव्हरलोड रिले, टेम्परेचर रिले. 7th नंबरचा ॲबनॉर्मल कंडिशन आहे थ्रू फॉल्ट्स external fault feeding through the transformer. Protection are dropout fuse, HRC fuse, graded time, lag over current relay. Troubleshooting for transformers. ट्रान्सफॉर्मरसाठी समस्या निवारण. There are various causes developing troubles in the working of transformer. ट्रान्सफॉर्मरच्या जो ट्रबल येणार आहे, समस्या जी येणार आहे त्याच्या मागे बरेच कारणे आहेत. ट्रान्सफॉर्मर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लिंक इन द इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम. ट्रान्सफॉर्मर हा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टममधील. अँड हेन्स ड्यू केअर इज टू बी टेकन टू अवॉइड फॉल्ट अक्युरन्स. आणि म्हणून अगोदरचीच काळजी त्याच्यासाठी घेतली पाहिजे, कोणताही दोष मिळण्यापासून बचाव होण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी, टाळण्यासाठी. अँड इफ एनी फॉल्ट अक्युर्स, जर का कोणताही दोष त्याच्यामध्ये आला, इट इज इमिजिएटली टू बी अटेंडेड, तर तो त्वरित आपण तिथं अटेंड केला पाहिजे, निराकरण त्याचं केलं पाहिजे. सिलेबस टॉपिक 4.3.1 फॉल्ट्स रेमेडीज अँड ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. 4.3.1 फॉल्ट्स दोष रेमेडीज उपाय अँड ट्रबल शूटिंग समस्या निवारण फॉर ट्रान्सफॉर्मर्स. ठीक आहे. सिरियल नंबर 1 ट्रबल्स सिम्पटम्स. दोष असे काय आहेत? इन्सुलेशन रेजिस्टन्स बिटवीन कोर वाइंडिंग लोअर्ड डाऊन. इन्सुलेशनचा जो रोधक आहे, आवरणाचा रोधक बिटवीन कोर आणि वाइंडिंगमध्ये तो कमी झालेला असेल, हा दोष आहे, ट्रबल आहे. ओके. पॉसिबिलिटी ऑफ कॉजेस, याच्यासाठी कारणे कोणकोणती असू शकतात? ओव्हर हिटिंग झाल्यामुळे इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी झाला आहे. मॉइश्चर एंट्री, मॉइश्चर जमा झाल्यामुळे. लाइटनिंग
अँड स्विचिंग सर्जेस. लाइटनिंग अँड स्विचिंग सर्जेस व्होल्टेज अप अँड डाऊन सडनली झाल्यामुळे तिथे कोर आणि वाइंडिंगमधला रेझिस्टन्स कमी झालेला आहे. ही त्याच्यामागची कारणं आहेत. परंतु त्याच्यासाठी चाचणी कोणत्या आहेत, उपाय कोणते आहेत आणि रेक्टिफिकेशन म्हणजे दुरुस्ती काय आहे पहा. चेक ट्रान्सफॉर्मर कॉईल. ट्रान्सफॉर्मरचं कॉईल चेक करायला पाहिजे. रिपेअर ऑर फिल्टर द ऑइल. सॉरी ऑइल. चेक ट्रान्सफॉर्मर ऑइल. रिप्लेस और फिल्टर द ऑइल. ड्राय द ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर ड्राय करा. चेक सिरीज रिॲक्टर्स, लाइटनिंग अरेस्टर्स. सिरीज रिॲक्टर्स, लाइटनिंग अरेस्टर्स चेक करायला हवेत. ओके. सेकंड जो आहे ट्रबल हमिंग नॉईज. ओके, म्हणजे हमिंग नको असलेला आवाज येतोय, हमिंग नॉईज. तर पॉसिबिलिटी ऑफ कॉजेस लूज स्टॅम्पिंग्स अँड फिटिंग्स. ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये स्टॅम्पिंग आणि फिटिंगचं जे लूज असेल नट बोल्ट्स वगैरे, तर त्याच्यासाठी तपासणी कोणत्या आहेत, उपाय काय आहेत. चेक अँड टायटन द नट बोल्ट्स अँड स्टॅम्पिंग्स. चेक करायचे आहेत, नट बोल्ट टाईट्स करायचे आहेत, स्टॅम्पिंगचे नट बोल्ट जर लूज असतील तर. थर्ड ट्रबल आहे रस्टिंग, कोरोडिंग ऑफ टँक. ठीक आहे, म्हणजे टँकला रस्ट येतोय, गंज येतोय, कोरोडिंग होतोय. ठीक आहे, गंजत चाललेला आहे टँक. तर त्याच्यामागे कारणे काय असू शकतात. ऑइल माइट बी हॅव्हिंग मोर ॲसिडिटी. जे ट्रान्सफॉर्मरचं जे ऑइल आहे तो अधिक ॲसिडिटी झालेला आहे, आम्लयुक्त झालेला आहे, म्हणून ट्रान्सफॉर्मरचे जे टँक आहे तो रस्टिंग होतोय, कोरडिंग होतोय. तर त्याच्यासाठी उपाय काय. टेक ॲसिडिटी टेस्ट ऑफ ऑइल. ऑइलची जी ॲसिडिटी टेस्ट आहे ती घ्यावी लागेल. यूज ॲक्टिवेटेड अमोनिया. ॲक्टिवेटेड अमोनिया तिथं यूज करायला हवा, जेणेकरून रस्टिंग होणार नाही, कोरडिंग होणार नाही. सॅगिंग. ओके. सॅगिंग म्हणजे असा जो ऑइलचा जो घनता आहे, तिची जी डेन्सिटी आहे ते कमी होतोय, सॅगिंग होतोय. ठीक आहे. सॅग म्हणजे कमी होणे. ओके. तर पहा पॉसिबिलिटी ऑफ कॉजेस. यूज द रॉंग ग्रेड ऑइल. मे बी ड्यू टू ओव्हर हिटिंग. ठीक आहे. रिप्लेस द प्रेझेंट ऑइल विथ अप्रोप्रिएट ग्रेड ऑइल. रिमूव्ह द कॉजेस ॲज एक्सप्लेन्ड इन सिरियल नंबर 5. ठीक आहे. सिरियल नंबर 5 जनरल ओव्हर हिटिंग. सामान्य जर ट्रान्सफॉर्मर गरम होत असेल तर त्याच्यामागे कारणे कोणती आहेत. ओव्हरलोड असू शकतं, फॉल्टी व्हेंटिलेशन असू शकतात, ऑइल लेवल माइट हॅव गोन डाऊन, मच मोर स्लज इन मच मोर स्लज फॉर्मेशन इन ऑइल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी रेमेडीज काय आहेत किंवा टेस्ट काय आहेत, रेक्टिफिकेशन काय, दुरुस्ती काय करू शकतो आपण. रिड्यूस द लोड. लोड तिथं कमी केला पाहिजे. चेक स्पेस मार्जिन ऑन ऑल साइड्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरच्या सभोवताली स्पेस मार्जिनची जागा आहे ती चेक करायला हवी. चेक कूलिंग सिस्टम, एक्झॉस्ट फॅन्स प्रॉपरली वर्किंग ऑर नॉट. ओके. कूलिंग सिस्टम, एक्झॉस्ट फॅन जे आहेत ते प्रॉपरली वर्क करतात की नाही हे चेक करायला हवं. ओके. अशा पद्धतीचे 5 ट्रबल्स इथे आहेत. नेक्स्ट पेजमध्ये पहा. 5th नंबरमध्ये पॉसिबिलिटी ऑफ कॉजेस. ठीक आहे. ओव्हरहीट होत असेल तर. इफ ट्रान्सफॉर्मर्स आर कनेक्टेड इन पॅरलल अँड शेअरिंग इम्प्रॉपर लोड. जर का दोन ट्रान्सफॉर्मर पॅरललमध्ये कनेक्टेड असतील आणि इम्प्रॉपर लोड तो शेअर करत असेल तर ओव्हरहीट होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मेकअप द ऑइल. उपाय दिलेले आहेत. फिल्टर द ऑइल, टेक ऑफ द ऑइल बाय ड्रेन व्हॉल्व, क्लीन कोअर अँड टँक अँड रिफिल द ऑइल. ठीक आहे. ऑइल संबंधीचे इथं रेक्टिफिकेशन दिलेले आहेत, रेमेडीज दिलेले आहेत. व्होल्टेज रेशो अँड पर्सेंटेज इम्पिडन्स बी चेकड. हा सुद्धा चेक केला गेला पाहिजे. चेक टॅप चेंजर्स. ठीक आहे. हे त्याच्यावरती उपाय आहेत. 6th नंबरचा ट्रबल आहे अनइक्वल हिटिंग ऑन बँक ऑफ स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर विथ अर्थ न्यूट्रल. अनइक्वल हिटिंग होतोय स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मरला विथ अर्थ न्यूट्रल असेल तर. ठीक आहे. तर त्याच्या मागे कारण कोणतं असू शकतं. इंटरनल एक्सटर्नल अर्थ फॉल्ट ऑन वन ऑफ द फेजेस. इंटरनल अंतर्गत बाह्यांतर्गत अर्थ फॉल्ट असू शकतात एक वन ऑफ द फेजेस, कोणत्याही एका फेजला. ठीक आहे. तर त्याच्यासाठी रेमेडीज, रेक्टिफिकेशन किंवा टेस्ट कोणकोणत्या आहेत. लोकेट द फॉल्ट अँड रिपेअर द सेम. फॉल्ट लोकेट करायचा आणि त्याला रिपेअर करायचा आहे त्वरित. 7th नंबरचा ट्रबल आहे ओव्हर हिटिंग ऑन ऑर ऑफ लोड. ओव्हर हिटिंग ऑन ऑर ऑफ लोड. लोड ऑन किंवा ऑफ असताना ओव्हरलोड होतोय, ओव्हर हिटिंग होतोय. तर त्याच्यामागे कारणे कोणकोणते आहेत. प्रायमरी व्होल्टेज मे बी मोर ऑर फ्रिक्वेन्सी मे बी लोअर. प्रायमरी व्होल्टेज जो आहे तो अधिक असू शकतो किंवा फ्रिक्वेन्सी मे बी लोअर किंवा फ्रिक्वेन्सी कमी असेल. ठीक आहे. तर त्याच्यामागे टेस्ट कोणते आहेत. चेक द व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू रेटेड व्हॅल्यू अँड करेक्ट इट. व्होल्टेज चेक केलं गेलं पाहिजे रेटेड व्हॅल्यूनुसार अँड करेक्ट इट. जर का ते ओके नसेल, करेक्ट नसेल तर करेक्ट केलं पाहिजे. चेक फ्रिक्वेन्सी ॲज पर रेटेड व्हॅल्यू. रेटेड व्हॅल्यूप्रमाणे फ्रिक्वेन्सी आहे का ट्रान्सफॉर्मरला मिळते का हे चेक केलं पाहिजे. अँड करेक्टिव्ह मेजर्स मे बी टेकन. आणि जर बरोबरीचे उपाय तिथं घेतले पाहिजेत. करेक्टिव्ह मेजर्स
8th नंबर आहे लो सेकंडरी व्होल्टेज. लो सेकंडरी व्होल्टेज हा ट्रबल आहे, ही समस्या आहे. लो सेकंडरी व्होल्टेज मिळत असेल रेटेड व्होल्टेजपेक्षा, तर त्याच्यामागे कारणं कोणती असू शकतात? रॉंग टॅपिंग्स सिलेक्शन. ओके. टॅपिंगचं जे सिलेक्शन आहे ते रॉंग असू शकेल. ठीक आहे. तर ह्याच्यामागे रेमेडीज काय? उपाय काय? ॲडजस्ट द व्होल्टेज विथ करेक्ट सिलेक्शन ऑफ टॅपिंग्स. ओके. व्होल्टेज ॲडजस्ट करायचं आहे करेक्ट सिलेक्शन करून टॅपिंगचे. 9th नंबरचा ट्रबल आहे इन केस ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर्स अनइक्वल फेज व्होल्टेजेस. थ्री फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये अनइक्वल फेज व्होल्टेज आलं असेल तर त्याच्यामागे कारणे कोणते आहेत? मे बी ड्यू टू इंटरनल एक्सटर्नल अर्थ फॉल्ट. अंतर्गत बाह्यांतर्गत जर एक्सटर्नल फॉल्ट झाले असतील तर तिथे थ्री फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये अनइक्वल फेज व्होल्टेज येऊ शकतात. तर त्याच्यावरती उपाय काय आहेत? लोकेट फॉल्ट अँड रिपेअर. फॉल्ट लोकेट करायला हवा आणि रिपेअर करायला हवा. 10th नंबरचा ट्रबल आहे, फॉल्ट आहे लोकल हीटिंग. लोकल हीटिंग जर होत असेल तर त्याच्यामागे कारण कोणतं आहे? एक्सेसिव्ह एडी करंट. अधिकचा एडी करंट प्रवाहित होतोय लोकल हीटिंग होण्यामागे. तर त्याच्यावरती रेमेडीज, टेस्ट आणि रेक्टिफिकेशन काय आहेत? चेक कोर क्लॅम्पिंग बोल्ट्स. कोरचे जे क्लॅम्पिंग बोल्ट्स आहेत ते चेक करायला हवेत. नट्स फिटिंग्स अँड रिमूव्ह द फॉल्ट्स. ओके. नट फिटिंगसुद्धा चेक करायला हवेत जेणेकरून एडी करंट म्हणजेच काय की फ्लक्स नको असलेल्या मार्गाने प्रवाहित होतात कोअरमध्ये आणि ते दुसरीकडे लिंक झाल्यामुळे तिथे करंट निर्माण होतो. म्हणजेच ई-एम-एफ तयार होतो. त्या ई-एम-एफमुळे परत पुन्हा करंट निर्माण होतो. त्या करंटलाच आपण जो करंट निर्माण झालेला आहे विस्कळीत फ्लक्समुळे तो करंट मूळ करंटला अपोज करतो. यालाच आपण एडी करंट म्हणतो. ठीक आहे. एक्सेसिव्ह एडी करंट. असा जो एक्सेसिव्ह एडी करंट आहे तो कशामुळे होऊ शकतो? तर नट बोल्ट्स क्लॅम्पिंगचे लूज असल्यामुळे. तिथे मग काय करायला हवं? चेक कोर क्लॅम्पिंग बोल्ट्स, नट फिटिंग्स आणि रिमूव्ह द फॉल्ट्स. अशा पद्धतीने आपण तो फॉल्ट रिमूव्ह करू शकतो लोकल हीटिंगचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मरचे 10 ट्रबल्स आहेत, सिम्प्टम्स आहेत. इन्सुलेशन रेझिस्टन्स बिटवीन कोर वाइंडिंग लोअर डाउन, हमिंग नॉईज, रस्टिंग कोरडिंग ऑफ टँक, सॅगिंग, जनरल ओव्हरहीटिंग. ठीक आहे. अनइक्वल हीटिंग ऑन बँक ऑफ स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर विथ अर्थ न्यूट्रल, ओव्हरहीटिंग ऑन और ऑफ लोड, लो सेकंडरी व्होल्टेज इन केस ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर, अनइक्वल फेज व्होल्टेज, लोकल हीटिंग इत्यादी. सिलेबस टॉपिक 4.4 इन्स्ट्रुमेंट्स, उपकरणे. इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच उपकरणे. त्याच्यातील फर्स्ट आहे 4.4.1 फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फेज सिक्वेन्स इंडिकेटर. इन केस द लोड डिमांड इज इन्क्रीज्ड, अ सेकंड इनकमिंग मशीन इज टू बी इलेक्ट्रिकली कनेक्टेड टू द बस बार और फर्स्ट मशीन इन पॅरलल टू मीट द इन्क्रीज्ड डिमांड ऑफ पॉवर. जर का लोडची मागणी जर वाढत असेल, दुसरा इनकमिंग मशीन हा इलेक्ट्रिकली कनेक्ट केला जातो बस बारला किंवा फर्स्ट मशीन इन पॅरलल किंवा पहिल्या मशीनच्या पॅरललमध्ये तो कनेक्ट केला जातो टू मीट द इन्क्रीज डिमांड ऑफ पॉवर. ओके. पॉवरची वाढती मागणी तिथं अचीव करण्यासाठी. टू पुट इनकमिंग मशीन इन पॅरलल टू द बस बार इज कॉल्ड ॲज सिंक्रोनायझिंग. ओके. एखादी मशीन पॅरललमध्ये ठेवणे याला आपण सिंक्रोनायझिंग म्हणतो. प्रॉपर सिंक्रोनिझम विल बी. जर का प्रॉपर मिळवणी जर झाली, सिंक्रोनिझम म्हणजे मिळवणी, योग्य ती मिळवणी. प्रॉपर सिंक्रोनिझम विल बी व्हेन, आपण तेव्हा म्हणू शकतो केव्हा? टर्मिनल व्होल्टेज ऑफ इनकमिंग मशीन इज सेम ॲज बसबार व्होल्टेज. टर्मिनल व्होल्टेज जे आहे इनकमिंग मशीनचा तो सेम असायला हवा बसबार व्होल्टेज एवढा. फ्रिक्वेन्सी ऑफ इनकमिंग मशीन मस्ट बी सेम ॲज बसबार फ्रिक्वेन्सी. बसबारची जेवढी फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच इनकमिंग मशीनची फ्रिक्वेन्सी असायला हवी. पोलॅरिटी ऑफ इनकमिंग मशीन मस्ट बी सेम ॲज बसबार पोलॅरिटी. पोलॅरिटी जे आहेत आर-वाय-बी सिक्वेन्स जो आहे तो सेम असायला हवा इनकमिंग मशीनचा बसबारसोबत. फेज सिक्वेन्स आर-वाय-बी ऑफ इनकमिंग मशीन मस्ट बी ॲज द बस बार फेज सिक्वेन्स आर-वाय-बी. ठीक आहे. इथे दिलेला आहे फेज सिक्वेन्स आर-वाय-बी ऑफ इनकमिंग मशीन म्हणजेच इनकमिंग मशीनचा जो आर-वाय-बी आहे फेज सिक्वेन्स तो मस्ट बी सेम, तो सेम असायलाच हवा बस बार फेज सिक्वेन्स आर-वाय-बी सारखा. द फेज सिक्वेन्सिंग इज रिक्वायर्ड फॉर सिक्युरिंग गिवन रिलेशन डिरेक्शन. ठीक आहे. फेज सिक्वेन्स हा काय आहे? सिक्युरिंग गिवन रोटेशन डिरेक्शन और for correct phasing of generator prepared for synchronizing to bus bar. Note that the last condition if not fulfilled म्हणजे लास्ट कंडिशन म्हणजेच काय? फेज सिक्वेन्स आर-वाय-बी इनकमिंग मशीनचा आणि बस बारचा जो फेज सिक्वेन्स आहे आर-वाय-बी तो दोन्हींचा सेमच असायलाच हवा. तर जो नसेल, नोट दॅट, हे लक्षात ठेवा की द लास्ट कंडिशन इफ नॉट फुलफिल्ड, ओके, द पॅरलल ऑपरेशन विल नॉट बी सॅटिस्फॅक्टरी. मग पॅरलल ऑपरेशन जे आहे ते समाधानकारक होऊ शकणार नाही. द फेज सिक्वेन्स इज चेकड बाय फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फेज सिक्वेन्स इंडिकेटरने चेक केला जातो.
टाइप्स ऑफ फेज सिक्वेन्स इंडिकेटर. आता फेज सिक्वेन्स इंडिकेटरचे प्रकार आहेत. फर्स्ट आहे स्टॅटिक टाइप फेज सिक्वेन्स इंडिकेटर. आपण इथे पाहू शकता डायग्राममध्ये दिल्याप्रमाणे स्टॅटिक टाइप म्हणजे स्थिर पद्धतीचा फेज सिक्वेन्स इंडिकेटर की ज्याच्यामध्ये कोणताही पार्ट रोटेशन नसणार आहे. फिगर 4.4.1 काय दिलेलं आहे, आर वाय बी फेज आहेत, 3 फेज आहेत ट्रान्सफॉर्मरचे किंवा इनकमिंग मशीनचे. ठीक आहे, इकडे पहा आर फेजमध्ये ग्रीन लॅम्प आहे, वाय फेजमध्ये रेड लॅम्प आहे. L1 L2 L1ला आपण ग्रीन लॅम्प म्हणणार आहोत, L2ला आपण रेड लॅम्प म्हणणार आहोत. ठीक आहे, इथे पाहू शकता फेज सिक्वेन्स इंडिकेटर वेन कनेक्टेड फॉर चेकिंग द सिक्वेन्स देन फॉर करेक्ट फेज सिक्वेन्स लॅम्प L1 ग्रीन विल ग्लो ब्राईटली. फेज सिक्वेन्स इंडिकेटर वेन कनेक्टेड फॉर चेकिंग द फेज सिक्वेन्स देन फॉर करेक्ट फेज सिक्वेन्ससाठी लॅम्प L1 हा ग्रीन तो ब्राईटली ग्लो होईल म्हणजे उजळेल, पेटेल. ठीक आहे, अँड L2 रेड लॅम्प विल फ्लो व्हेरी डिम. आणि जो रेड लॅम्प जो आहे तो अतिशय धीम्या गतीने डिमने पेटेल. ओके, ठीक आहे, अशा पद्धतीने जर करेक्ट सिक्वेन्स असेल तर ग्रीन लॅम्प मोठ्याने पेटेल म्हणजेच दिसेल तो. ठीक आहे, आपण म्हणजे ग्लो होईल तो. आणि रेड लॅम्प जो आहे तो ग्लो होणार नाही किंवा कमी डिम ग्लो होईल. ठीक आहे, व्हेरी डिम. इथे पाहू शकता सेकंड आहे निऑन लॅम्प फेज सिक्वेन्स इंडिकेटर. निऑन लॅम्प म्हणजे जे टेस्टरमध्ये लॅम्प असतात छोटे त्याला आपण निऑन लॅम्प म्हणतो. निऑन लॅम्प फेज सिक्वेन्स इंडिकेटर. आता हा सुद्धा फेज सिक्वेन्स इंडिकेटरमध्ये यूज करण्यात येतो. इन द फर्स्ट केस ऑर्डिनरी लॅम्प्स वेअर यूज्ड. ओके, पहिल्या केसमध्येच म्हणजेच स्टॅटिक टाईप फेज सिक्वेन्स इंडिकेटरमध्ये ऑर्डिनरी लॅम्प्स हे वापरण्यात येत होते. इन दिस टाईप निऑन लॅम्प्स इन सिरीज विथ प्रोटेक्टिव्ह रेझिस्टन्स इज यूज्ड. ह्या प्रकारामध्ये निऑन लॅम्प फेज सिक्वेन्स इंडिकेटरमध्ये निऑन लॅम्प्स हे सिरीजमध्ये वापरण्यात येतात प्रोटेक्टिव्ह रेझिस्टन्स सोबत. इज यूज्ड ॲज शोन इन द डायग्राम. अँड इंडक्टर और कॅपॅसिटर इज प्रोव्हाइडेड इन द थर्ड ब्रांच. एक इंडक्टर किंवा कॅपॅसिटर हा थर्ड ब्रांचमध्येच प्रोव्हाइड केला जातो. इफ द फेज सिक्वेन्स इज करेक्ट देन लॅम्प L2 विल बी व्हेरी ब्राईट. आता निऑन लॅम्प टेस्टिंगमध्ये लॅम्प L2 जो आहे तो व्हेरी ब्राईट होईल जर फेज सिक्वेन्स करेक्ट असेल तर. अँड L1 विल बी डिम. आणि जो L1 आहे तो डिम पेटेल. ठीक आहे, जनरली L2 लॅम्प इज प्रोव्हाइडेड विथ ग्रीन कवर. मग L2 लॅम्प जो आहे तो ग्रीन कवरने प्रोव्हाइड केलेला असतो अँड L1 इज प्रोव्हाइडेड विथ रेड कवर. व्हेन वी सी ग्रीन ब्राईट देन RYB सिक्वेन्स इज करेक्ट. म्हणजेच लॅम्प L2 हा ग्रीन कवरने प्रोव्हाइड केलेला आहे. ज्यावेळी लॅम्प L2 हा ब्राईटली ग्लो होईल म्हणजे अधिक उजळपणाने पेटेल त्यावेळी फेज सिक्वेन्स RYB हा करेक्ट आहे असं समजायचा. ओके, RYB इथं पाहू शकता L1 हा इथे रेड लॅम्प आहे जो की रेड कवरने कवर केलेला आहे त्याला. ठीक आहे, आणि थर्ड ब्रांचमध्ये एक इंडक्टर किंवा कॅपॅसिटर कनेक्ट असतो. फिगर 4.4.2 निऑन लॅम्प फेज सिक्वेन्स इंडिकेटर. थर्ड टाईप आहे फेज सिक्वेन्स इंडिकेटर स्मॉल 3 फेज इंडक्शन मोटर. एक छोटीशी स्मॉल 3 फेज इंडक्शन मोटर फेज सिक्वेन्स इंडिकेटरसाठी यूज करण्यात येते. तर ते कसं पहा, द मोटर करेक्ट डिरेक्शन. मोटरची जी अचूक दिशा आहे रोटेशनची फिरण्याची इज मार्क्ड ऑन इट फेज सिक्वेन्स इंडिकेटर. त्याच्या फेज सिक्वेन्स इंडिकेटरवरती मार्क केली जाते. वन सेट ऑफ RYB इज कनेक्टेड. एक सेट RYBचा हा कनेक्ट केला असतो 2 बस बारला अँड R' Y' B' आर कनेक्टेड टू इनकमिंग मशीन. आणि R' Y' B' हे इनकमिंग मशीनला कनेक्ट केले असतात. इफ RYB मॅचेस विथ R' Y' B' द रोटर रन्स इन इट्स प्रॉपर डिरेक्शन. जर का RYB हे मॅच करतील R' Y' B' सोबत तर मोटर रन्स इन इट्स प्रॉपर डिरेक्शन. मोटर ही त्याच्या योग्य त्या दिशेमध्ये फिरेल. इफ मोटर रन्स इन रिव्हर्स डिरेक्शन. जर का मोटर रिव्हर्स डिरेक्शनमध्ये फिरत असेल द फेज सिक्वेन्स इज रॉंग. मग फेज सिक्वेन्स तिथे काय असू शकतो, चुकीचा आहे. ठीक आहे, इथं पहा इंडक्शन मोटरला बसबारचा जो RYB आहे तो इनकमिंग मशीनचा R' Y' B' हा योग्य असेल तरच सिंगल फेज इंडक्शन मोटरची फिरण्याची दिशा ही योग्य दाखवेल. ओके, अदरवाईज जर इंडक्शन मोटर हा विरुद्ध दिशेने दाखवत असेल तर फेज सिक्वेन्स चुकीचा आहे. ठीक आहे, फिगर 4.4.3 सिलेबस टॉपिक 4.4.2 टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल ॲज पर IS 1866-2000. टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल ॲज पर IS 1866-2000. ठीक आहे, सिलेबस टॉपिक 4.4.2 टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइलची चाचणी इथे घ्यायची आहे ॲज पर IS 1866-2000 प्रमाणे. इथं पहा ॲज पर IS IEC
Standards for testing the oil in laboratory, a manually operated test cell can be used as shown in figure 4.4.1. ठीक आहे, लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेमध्ये मॅन्युअली ऑपरेटेड टेस्ट सेल हे वापरण्यात येतात ट्रान्सफॉर्मर ऑइल टेस्ट करण्यासाठी. जनरली फॉर ब्रेकडाउन स्ट्रेंथ टेस्टिंग अ मोटराइज्ड ऑइल टेस्ट सेल इज प्रिफेर्ड. मोटराइज्ड ऑइल टेस्ट जो आहे तो प्रिफेअर केला जातो ब्रेकडाउन स्ट्रेंथ चेक करण्यासाठी. प्रिपरेशन ऑफ ऑइल सॅम्पल फॉर टेस्टिंग. ऑइल सॅम्पलची तयारी कशी करतात टेस्टिंगसाठी. प्रायर टू स्टार्ट टेस्टिंग, टेस्ट सुरू करण्या अगोदर फर्स्ट ऑफ ऑल अँड ऑइल सॅम्पल इज प्रिपेअर्ड. ओके, म्हणजेच ऑइल सॅम्पल तो घेतला जातो. सॅम्पल ऑइल इज ड्रेन ऑफ फ्रॉम द ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरमधून सॅम्पल जे ऑइल आहे ज्याचा आपण ब्रेकडाउन स्ट्रेंथ चेक करणार आहोत, ठीक आहे, तो घेतला जातो. फिजिकली अँड केमिकली क्लीन सॅम्पलिंग ट्यूब्स. फिजिकली आणि केमिकली सॅम्पलिंग ट्यूब्स हे स्वच्छ केले जातात. इज रिक्वायर्ड फॉर धिस. हे स्वच्छ करणं गरजेचं आहे, ते गरजेचं आहे. ओके, अँड अनडिस्ट्रिब्युटेड फॉर 24 hours ऑफ ऑइल 400 मिलीलिटर इज प्रिपेअर्ड. अनडिस्टर्ब्ड फॉर 24 hours, 24 तासासाठी ते ट्रान्सफॉर्मर ऑइल जो आहे सॅम्पलिंग ट्यूबमध्ये ठेवलेला असतो. अनडिस्टर्ब्ड म्हणजेच त्याला व्यवस्थित ठेवायचं आहे, हलू द्यायचं नाही आहे. 400 मिलीलिटरचा म्हणजे 400 mlचा तो ऑइल असेल. इज प्रिपेअर्ड. टेक केअर दॅट दिस सॅम्पल ऑइल इज नॉट टू बी एक्सपोज्ड. ही काळजी घेतली पाहिजे की ती सॅम्पल ऑइल जो आहे तो एक्सपोज नाही झाला पाहिजे, बाहेर नाही आला पाहिजे. टू एअर, हवेमध्ये आला नाही पाहिजे. अंटिल द सॅम्पल अचीव्स द रूम टेम्परेचर वेअर द टेस्टिंग इज टू बी कॅर्ड आउट. ओके, जोपर्यंत तो टेस्टिंग रूमपर्यंत येत नाही रूम टेम्परेचरला, तोपर्यंत तो एक्सपोज नाही झाला पाहिजे, ह्याची काळजी घेतली पाहिजे. प्रिपरेशन ऑफ अपॅरेटस. आता अपॅरेटसची तयारी कशी करायची आपण. इलेक्ट्रोड्स ऑफ टेस्ट सेल्स आर टू बी क्लीन्ड अँड ड्राईड. इलेक्ट्रोड्स लागतील. टेस्ट सेलचे जे इलेक्ट्रोड्स आहेत त्यांना आपण क्लीन आणि ड्राय करतो. पोर अ लिटल ऑइल. थोडंसं ऑइल त्याच्यावरती शिंपडतो, पोर करतो. स्विल इट राऊंड द सेल अँड पॉवर इट अवे. ओके, स्विल इट राऊंड द सेल अँड पॉवर इट अवे. रिपीट दिस 2 to 3 times. Finally, pour the oil to be tested in the test cell 40 mm above the electrodes and let it becomes still for 10 minutes. This permits the air bubbles to escape. Okay. प्रिपरेशन ऑफ सेल. आता सेलची प्रिपरेशन कशी करतात. द सेल हॅज बीन सिलेक्टेड टू सूट द IS 6792/1072 अँड as per BS 148/1972. सी दॅट द स्पियर इलेक्ट्रोड्स आर वेल पॉलिश्ड. ओके, जे स्पियर इलेक्ट्रोड्स आहेत, वर्तुळ आकारचे जे इलेक्ट्रोड्स आहेत ते वेल पॉलिश्ड असायला हवे. टोटली फ्री फ्रॉम स्क्रॅचेस. त्याच्यावरती कोणतंही स्क्रॅचेस नसायला हवं. ऑर एनी मिनिट डॅमेज, कोणताही तिथे डॅमेज नसायला हवा. ॲडजस्ट द गॅप बिटवीन द स्पियर इलेक्ट्रोड्स टू 2.5 mm अँड चेक इट बाय गेज. जो 2 स्पेअर इलेक्ट्रोड आहेत त्याच्यामध्ये जो स्पेस डिस्टन्स आहे तो 2.5 मिलीमीटर इतका असायला हवा. अँड चेक इट बाय गेज, आणि तो गेजने मेजर केलेला असायला हवा. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.4.3 ऑइल टेस्ट सेल और किट. ऑइल टेस्ट सेट और किट इथं दिलेलं आहे. मिनिमम पार्ट्स. फर्स्ट आहे तो मेन स्विच टॉगल आहे. सेकंड आहे फ्यूज युनिट आहे. थर्ड नंबर पायलट स्टॅम्प आहे. मेन्स पुश बटन, मोटर कंट्रोल स्विच, कंट्रोल नॉब इथे दिलेले आहेत. फिगरमध्ये दिलेले आहे, आपण पाहू शकतो. 7th नंबरचा आहे व्होल्टमीटर. 8 नंबर आहे मेन इनपुट सॉकेट. 9 नंबर अर्थिंग. ठीक आहे. तर त्याच्यातील 1 नंबर जो आहे तो मेन स्विच टॉगल टाईपचा असेल. मेन स्विच टॉगल टाईप. सेकंड नंबर काय असेल तर फ्यूज असेल, फ्यूज युनिट असेल. थर्ड नंबर जो आहे तो पायलट लॅम्प. ओके, पायलट लॅम्प मेन्स म्हणजेच टॉगल स्विच, फ्यूज आणि पायलट लॅम्प मेन्सचा असेल. फोर्थ जो बटन आहे फोर्थ नंबरचा किंवा फोर्थ नंबरचा जो ऑप्शन आहे तो पुश बटन असेल, पुश बटन. फिफ्थ नंबर मोटर कंट्रोल स्विच. फिफ्थ नंबर आहे मोटर कंट्रोल स्विच. इथं सर्वच एकत्र ठिकाणी दिलेले आहेत. सिक्स्थ नंबर आहे कंट्रोल नॉब. हा कंट्रोल नॉब आहे सिक्स्थ नंबर. ठीक आहे. 7th नंबर व्होल्टमीटर दिलेला आहे. 7 नंबरचा जो युनिट आहे तो व्होल्टमीटर असेल. इथे पहा 7 नंबर किलो व्होल्टमध्ये आहे व्होल्टमीटर. 8 नंबर मेन्स इनपुट सॉकेट. 8 नंबर जो आहे तो मेन्स इनपुट सॉकेट असेल.
ज्याच्यातून आपण सप्लाय ह्या युनिटला देतो. 9 नंबर आहे अर्थिंग. 9 नंबर तो युनिटचा अर्थिंग असेल. ओके, ठीक आहे. फिगर 4.4.4 मोटराइज्ड ऑइल टेस्ट सेल 100 केव्ही. फिगर 4.4.4 मोटराइज्ड ऑइल टेस्ट सेल 100 केव्ही. इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम ऑफ टेस्ट सेल. आता इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम याची कशी आहे पहा. इन द अबाव डायग्राम power path is shown 240 volt 50 hertz single phase A supply, auto transformer with tapping control transformer, circuit breaker, and finally HV transformer from which test electrodes receive high voltage. प्लीज रेफर फिगर 4.4.5 फॉर सिम्पल सर्किट. ठीक आहे. आता ह्या टेस्ट सेल युनिटचं 100 के व्ही पर्यंतचं टेस्ट सेल युनिटचं ही सर्किट डायग्राम आहे. प्रायर टू नो द टेस्टिंग प्रोसिजर लेट अस डिस्कस व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ द टेस्ट सेल. ठीक आहे. आता इथं पाहू शकता आपण पॉवर पाथ आहे 240 वोल्ट सिंगल फेज 50 हर्ट्ज एसी सप्लाय इथून घेतला जातो. मेन्समधून हा जो ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, ठीक आहे, याच्यातून व्हेरिएबल सप्लाय जो एच व्ही ट्रान्सफॉर्मरला दिला जातो एच टी कॉन्ट्रॅक्टर्समधून. ठीक आहे, इथे पाहू शकता तुम्ही एच व्ही ट्रान्सफॉर्मर आहे T2 एच व्ही कॉन्ट्रॅक्टर्समधून तो दिला जातो कॉन्ट्रॅक्टर्समधून. ठीक आहे. ट्रिपिंग सर्किटसुद्धा आहे ट्रान्सफॉर्मरचं ट्रिपिंग सर्किट. सर्किट ब्रेकर इथं आहे. ओके, अधिकचा जर प्रवाहित होत असेल किंवा हा ट्रान्सफॉर्मर जर शॉर्ट सर्किट होईल, हे जे डॉटेड बॉक्समध्ये दिलेलं आहे ते इलेक्ट्रोड्स आहेत की ज्याच्यातून आपल्याला एच व्ही ट्रान्सफॉर्मरमधून तिथे हाय व्होल्टेज मिळतं. ओके, फिगर 4.4.5 इलेक्ट्रिकल सर्किट फॉर टेस्ट सेल. इलेक्ट्रिकल सर्किट आहे टेस्ट सेलसाठी. इथं पाहू शकता अशा पद्धतीचं हे अंतर्गत ह्याचं सर्किट आहे. तर पहा सिलेबस टॉपिक 4.4.3.1 व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ टेस्ट सेल. हा जो आहे व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ टेस्ट सेल आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, आत्ता आपण डिस्कशन केलेलंच आहेत, परंतु अधिकचे जे कॉम्पोनंट्स आहेत टेस्ट सेलचे तर ह्या चार्टमध्ये दिलेले आहेत आणि त्यांचे फंक्शन्ससुद्धा दिलेले आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ते पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या. सिलेबस टॉपिक 4.3 ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी त्याचं प्रोटेक्शन आणि रेमेडीज काय आहेत हा 4.3 आपण सिलेबस टॉपिक सुरू केला होता. त्याच्यामध्ये 4.3.1 फॉल्स रेमेडीज अँड ट्रबल शूटिंग फॉर ट्रान्सफॉर्मर 10 प्रकारचे ट्रबल्स होते, सिम्पटम्स होते, त्याच्यावरती कारणे कोणती होती, पॉसिबिलिटी ऑफ कॉजेस, टेस्ट, रेमेडीज, रेक्टिफिकेशन आपण पाहिलेत. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.4 इन्स्ट्रुमेंट्स. आता कोणकोणते इन्स्ट्रुमेंट्स आवश्यक असतात कशासाठी, फेज सिक्वेन्स इंडिकेटरसाठी, फेज सिक्वेन्स चेक करण्यासाठी. ठीक आहे, टाइप्स ऑफ फेज सिक्वेन्स इंडिकेटर, स्टॅटिक फेज सिक्वेन्स इंडिकेटर आहे, निऑन लॅम्प फेज सिक्वेन्स इंडिकेटर आहे. ठीक आहे, त्याचबरोबर इथे थर्ड आहे फेज सिक्वेन्स इंडिकेटर स्मॉल 3 फेज इंडक्शन मोटर यूज करतात. 4.4.2 टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल ॲज पर IS 1866-2000 नुसार आपण पाहिलं. प्रिपरेशन ऑफ ऑइल सॅम्पल टेस्ट. ऑइल सॅम्पल टेस्ट सुरुवातीला कशी प्रिपेअर केली जाते. प्रिपरेशन ऑफ ॲपॅरेटस साधनांची जी तयारी आहे ती कशी केली जाते. प्रिपरेशन ऑफ सेलची तयारी कशा पद्धतीने केली जाते हा टॉपिक कव्हर केला. 4.4.3 ऑल टेस्ट सेल ऑर किट. आता ऑल टेस्ट सेल ऑर किट त्याचे हे मेन पार्ट्स दिलेले आहेत. ओके, इथं आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर आपण इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम ऑफ टेस्ट सेल थोडीशी समजून घेतली. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ टेस्ट सेल, कॉम्पोनंट्स जे टेस्ट सेलचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स जे आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण सिलेबस टॉपिक 4.4.3.2 प्रोसिजर ऑफ टेस्टिंग द ऑइल इन टेस्ट सेल हा सुद्धा टॉपिक नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी कीप वॉचिंग SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.